पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे हालेलुया. प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लेखांडेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, देवानी आपल्याला दिलेले हे काय आहे? बायबल. हालेलुया. या बायबलमध्ये दोन भाग आहेत, नवा करार आणि जुना करार. हालेलुया. म्हणजे नेमक्यात बोलत हे काय आहे? ही करार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. करार आहे, जुन्या करार आहे आणि नवीन करार आहे. हालेलुया. करारामध्ये काय लिहिलेलं आहे? नियम लिहिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? हालेलुया. इंग्लिश मध्ये आपण म्हणतो न्यू टेस्टमेंट आणि ओल्ड टेस्टमेंट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जीवन जगण्यासाठी असलेले मार्ग, जीवन जगण्यासाठी असलेले मार्गदर्शन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असो, तुम्हाला जगवण्याचा काम जीवन देणारा वचनामध्ये आहे. हालेलुया. सकाळी नीलम सिस्टर तुम्हाला या वचनाबद्दल बोलताना मी ऐकलो. प्रेज द लॉर्ड. आता सरिता सिस्टर पण तुम्हाला याच गोष्टी बोलत होती. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. या वचनामध्ये जीवन देणारा सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, देवाचा एक नियम आहे. देवाचा नियम जीवन देणारा नियम आहे. प्रेज द लॉर्ड. येशूच्या शिष्यानी येशू बरोबर बोलताना येशूच्या शिष्यानी येशूला सांगितलं, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. हालेलुया. येशूने सांगितलं, तुम्ही जर खरोखर माझ्यावर प्रेम करत आहे तर तुम्हाला काय करावं लागणार? हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. खरोखर तुम्ही जर माझ्यावर प्रेम करत असेल तर तुम्ही माझे वचन पाळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन पाळणे आणि येशूच्या प्रीतीमध्ये राहणे ते खूप महत्त्वाचे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला तरी जीवन पाहिजे असेल तर वचन हृदयामध्ये घ्यायला पाहिजे, पाळायला पाहिजे. नुसतं ऐकून होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक व्यक्ती वाचन वाचायला चालू केलं तर शैतानाचा झोप उडत आहे. हालेलुया. तुला तेव्हापासून झोप लागायला चालू होणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक व्यक्ती वाचन पाळायला चालू केलं तर जीवन घेणारा तुमच्या मागे लागणारा जे शैतान आहे तो घाबरतो, तो पळून जाणार. प्रेज द लॉर्ड. आता आपण एक दोन वचन कान देऊन ऐकूया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. योहानाचा शुभ वर्तमान 14वा अध्यायातील 21 वचन.
ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळितो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे, आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करेल. मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याला प्रगट होईल. हालेलुया. म्हणून प्रभू आपल्याला सांगत आहे, देवाचे वचन स्वीकार करायला पाहिजे आणि पाळायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कोणते एक व्यक्ती देवाचं वचन स्वीकार करायला लागले आणि ते पाळायला चालू केलं, हालेलुया, तर त्यांच्यामध्ये काय होईल म्हणून योहान 14:10 मध्ये प्रभूने बोललेलं आहे. हालेलुया. आपण ऐकूया योहानाचं शुभवर्तमान 14व्या अध्यायातील 10वं वचन. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनच्या सांगत नाही. माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्ये करीतो. हालेलुया. वचन कोणतरी वाचायला चालू केले, ऐकायला चालू केले, वाचन कोणतरी जगायला जर चालू केलं तर त्याच्यामध्ये परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा जगायला येणार म्हणून त्याच्या अगोदरच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पिता एका व्यक्तीच्या हृदयामध्ये जगायला आलं तर पित्याने पित्याचा कृती चालू करणार. पित्याचा कृती काय आहे? जीवन देणारे कृती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रत्येकाला जीवन प्रभू देत राहणार. शत्रू असलेले शैतान जीवन काढून घेण्यासाठी येत आहे. येशू जीवन देण्यासाठी आणि पुढे बोला विपुल जीवन देण्यासाठी आलो आहे. तुम्ही आलेले सर्व लोक जिवंत दिसत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू आपल्याला सांगत आहे, तुम्ही फक्त जिवंत राहावं हे नाही, माझी अपेक्षा आहे तुम्ही विपुल असा जीवन जगावं. प्रभू तुम्हा बरोबर असो. अर्ध कंबर कोणाचा तरी दुखत आहे, त्या अर्ध कंबर आणि त्याचा असर पायापर्यंत आलेला आहे. त्या त्रास असलेल्या व्यक्तीला येशू आता स्पर्श करत आहे. 1 2 3 4 5 6 7. हालेलुया. धन्यवाद येशू. आपण टाळ्या वाजवू. अर्ध नाक सर्दीने भरून जात आहे. अर्ध नाकपुडा असा प्रकारे एका भागातील नाकपुडा सर्दीने वगैरे भरून जात आहे, नाक बंद होत आहे. अशा परिस्थितीत कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. कोणाच्या तरी लग्न जुळत नाही, लग्न संबंधामध्ये खूप अडथळा येत आहे. त्या व्यक्तीच्या कौटुंबिक जीवनाविषयी पवित्र आत्मा आता त्यांना स्पर्श करत आहे. कोणाच्या तरी डोळ्याच्या आतमध्ये काय तक्रार होत आहे, डोळ्याच्या वरच्या भागामध्ये त्रास होत आहे, त्यांना प्रभू स्पर्श करत आहे. स्त्रियांमध्ये अनेक लोकांना पोटच्या खालच्या भागामध्ये असलेल्या निरनिराळा त्रासापासून पवित्र आत्मा त्यांना सोडवत आहे. असे कोणतरी आहे ज्यांना वाटते मी मेलेला आहे का मी जिवंत आहे, असे पण शंका येत आहे. अंगामध्ये काहीच वेगळं नाही. एका ताईने हात वर केला, हालेलुया, हात खाली करा, हालेलुया.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अंगामध्ये काही राहिलंच नाही असं वाटते, असे कोणाला प्रभूने स्पष्ट केलेलं आहे. संधिवाताच्या आमवात, संधिवात मुळे वर त्रास असलेले काही लोकांना प्रभू स्पष्ट करत आहे. कोणाच्या तरी कानामध्ये असलेली काही तक्रार प्रभू दूर करून देत आहे. समर्पण करणे कठीण आहे अशा परिस्थितीतील काही लोक आपल्यामध्ये आहेत. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी आता प्रवचन ऐकता ऐकता पायाच्या गुडघ्याच्या भागापासूनच्या जे सूजन आहे ते निघून गेले आणि पायाच्या गुडघ्याचं दुखणं पण गेला. हालेलुया. बरं वाटते का बघा आता? खरं मांडी घालून बघा, गुडघे टेकून बघा. बरं वाटते? अगोदर गुडघे टेकू शकत होता नव्हता. किती दिवसाने गुडघे टेकले आज? किती किती महिना, किती आठवडा झाले? 2-3 महिने कधी गुडघे टेकलं नाही. आपण टाळ्या वाजवतीमध्ये या भागामध्ये दुखणे, त्रास आणि हृदयामध्ये भरपूर दुःख साठवून ठेवले अशा वगैरे त्रासातून जाणाऱ्या अनेकांना प्रभूने स्वीकार केलेला आहे, बरेपणा दिलेला आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो.